अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझी चिंता मी ऐकली आहे. तुझे प्रश्न देखील सोडवण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत या संदेशाचे माध्यम करून आलो आहे. पुढील काही मिनिटे या संदेशाला देशील तर तुझ्या आयुष्यातून त्या चिंता, कलह आणि क्लेश संपवण्याचे मी योजिले आहे. पण तू इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहून घे. कारण लिहिताना तुला ती ऊर्जा मिळेल आणि ती ऊर्जा शुभ आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी. मला माहीत आहे की तू माझे नामस्मरण करत आहेस. मला तुझी चिंता आहे, म्हणूनच मी तुझ्यापर्यंत या संदेशाला देत आहे की तुझ्या चिंता संपाव्यात, तू आनंदी असावे. मला माहीत आहे की काही लोक तुझ्यासाठी खूप काही असे निर्माण करू इच्छितात ज्यामुळे तुझे जीवन कठीण झाले पाहिजे. तुला त्या गोंधळात टाकण्यासाठी ते निरंतर प्रयत्न करत असतात. पण ते हे जाणत नाही की तुझा गुरु, तुझा देव कोण आहे. बाळा, आता कसलीही चिंता न करता पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. कारण याची निर्मिती तुझ्यासाठीच करण्यात आली आहे. तुझ्या चिंता, दुःख सर्व काही हरण होऊन तुम्हाला अपेक्षित यश, आनंद आणि खूप काही वेगवान प्रगती हवी आहे ना? मग पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. जर तुम्ही तुमच्या आणि माझ्या उपस्थितीत हे ऐकत आहात तर मी आज तुमच्याशीच बोलत आहे. देव म्हणतात, बाळा, तू भाग्यवान आहेस. म्हणूनच आज या संदेशाची निवड करून तू हे ऐकत आहेस. तू मन लावून ऐकावे. तुझ्या चिंता, दुःख आणि क्लेश हे सर्व काही संपवणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात पाठवले आहे. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तू चिंतामुक्त होशील. कारण माझे आशीर्वाद अगदी काही क्षणात तुला प्राप्त होतील. तुझे शत्रू आता जे काही तुझ्या आयुष्यात उलथापालथ करत आहेत त्यांना मी रोखण्याचे कार्य करत आहे. माझे कार्य सतत सुरू आहे. ते फार मोठ्या स्वरूपाचे आहे. तुला ते आज जरी प्रकर्षाने दिसून येत नसतील तरीही ते सर्व काही हळूहळू घडणार आहे. तुम्ही ज्याची इच्छा ठेवता, तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्या मार्गात पाठवणारे आशीर्वाद मी देत आहे. मला माहीत आहे की तुम्ही मागील काळ खूप काही कठीण जगला आहात. तुम्हाला काही कमतरताही होत्या. त्या कमतरतेसह तुम्ही देवाचे स्मरण केले आहे. त्यामुळे तुमच्यावर मी अधिक प्रसन्न आहे. तुम्ही कुठल्याही जागी कमतरता सहन करून देखील त्यासाठी कुठल्याही क्षणी माझ्याकडे ती विनंती केली नाही की हे देवा, मला ते कमी आहे, त्याची पूर्तता करा. तुम्ही फक्त नामस्मरण करत राहिलात. पण आता मात्र ती वेळ आली आहे जी योग्य आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करण्याची आहे. तुम्ही जे काही मागितले नाही त्याहीपेक्षा आता पलीकडे आशीर्वाद मिळणार आहेत. बाळा, सुखी हो. तुम्ही जे काही या क्षणाला मागाल ते तुम्हाला दिल्या जाईल. वेळ घालवू नका आणि तुमच्या इच्छा प्रगट करा. कारण मी तुमचा देव आहे. तुमच्या समस्या जाणतो आणि त्यावर आशीर्वाद घेऊन आलो आहे. तुम्ही मला पाहता त्या क्षणाला, पण मी तुम्हाला सतत पाहतो ज्या क्षणाला तुम्ही मला पाहत नाही. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा नामस्मरण करता किंवा तुम्ही निद्रिस्त असता त्या क्षणालाही मी तुम्हाला पाहत आहे. तुमच्यावर माझे आशीर्वाद येत आहेत. तुमच्या चिंता, क्लेश, दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल. तुम्ही आज ज्या गोष्टींना तुमच्या नियंत्रणाखाली नाही असे मानता
त्या सर्व काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात येणार आहेत. तुम्ही ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे त्या गोष्टी आता तुमच्यापासून वगळण्यात येणार आहेत. जसे की ते नाते जे तुमच्यासाठी वाईट आहे, जे तुमच्यासाठी दुर्लक्षित केलेलेच बरे आहे, त्यातून तुमचा ताण तणाव अधिक वाढतो, संघर्ष अधिक वाढू लागतात. त्यामुळे ते तुमच्यापासून दूर करण्यात येणार आहे. आणि ते कार्य ज्यामुळे तुम्हाला निरंतर ताण तणाव निर्माण होतो, तुमचे क्लेश उद्भवू लागतात, तुम्ही तुमच्या कुटुंबात सुखी दिसत नाही, त्यामुळे आता ते कार्यही तुमच्याकडून दूर करण्यात येत आहे आणि त्या जागी तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे आशीर्वाद येत आहेत. तुम्हाला हवे असलेले कार्य मिळणार आहे आणि तुम्ही त्यातून हवी असलेली प्रगती साध्य करू शकाल. मला माहीत आहे की आर्थिक बाजू काही गोष्टीत कमजोर आहेत, पण आता असे आशीर्वाद येत आहेत ज्यामुळे तुम्ही तुमची आर्थिक संपन्नता विपुलता प्राप्त कराल. तुम्हाला जे काही आजपर्यंत तुमच्या भरवशावर करायचे होते ते देखील काही काळापासून थांबलेले होते, पण आता त्यातही तुम्हाला गती दिल्या जाईल आणि तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमच्या इच्छा आणि स्वप्न आहेत. स्वप्न पूर्ण करत असताना तुम्हाला आता माघार घेण्याची आवश्यकता नाही, कारण खरोखर तुम्ही पाहिलेले स्वप्न सत्यात उतरणार आहे. जे कोणी भाग्यशाली बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे, त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार, काही अद्भुत गोष्टी घडतील. देव म्हणतात, बाळा, आता काही काळातच तुमचे विरोध करणारे तुमचे शत्रू देखील तुम्हाला नतमस्तक होतील, कारण त्यांनी तुमची ऊर्जा पाहिली आहे. तुम्ही देवाचे चिंतन करता, नामस्मरण करता, त्यामुळे तुमची ऊर्जा वाढवलेली आहे. तुमच्या आयुष्यात जे काही शत्रूंनी उलथापालथ केले होते ते आता योग्य मार्गावर आणल्या जात आहे. देवाची निरंतर कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. देव दयाळू आणि कृपाळू आहेत याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. तुमचे शत्रू आता हार मानतील, तुमच्यासमोर झुकतील आणि तुम्हाला केलेल्या कृत्यांबद्दल माफी देखील मागतील. पण तुम्हीही विश्वास ठेवावा की देव जे काही तुमच्यासमोर आणत आहेत ते सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या शत्रूंना ती शिक्षा देखील केल्या जाईल, पण तुमची इच्छा असताना नाही. तुमच्या इच्छा असतील तरच त्यांना शिक्षा होईल, अन्यथा नाही होणार, कारण सर्व काही तुमच्या इच्छेवर अवलंबून असेल. देव म्हणतात, मी तथास्तुचा आशीर्वाद देत आहे, पण तू जे काही मागत आहेस ते चांगले माग. तुझे शत्रू माघार घेणारच आहेत, मग त्यांच्यावर शत्रुता काढण्यासाठी तूही त्यांचा शत्रू बनू नकोस. बाळा, जे काही कर्म करायचे ते चांगले कर, कारण देव सर्व काही पाहत आहेत. देवाला तेच हवे आहे. तुझ्या मुखावर आनंद, शांतता हवी आहे. तेव्हा तू चांगले कर्म कर आणि पुढे जा. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे. विनाकारण चिंता करत बसू नका, कारण त्यात तुमचा वेळ जाईल. तुमच्या शत्रूंनी तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते जिंकू शकले नाहीत, कारण विजय तुमचाच आहे, कारण तुम्ही चांगले कर्मासोबत ते केले आहे. देवाचे ध्यान, चिंतन आणि चांगले कर्म, म्हणूनच तुमचा विजय निश्चित आहे. जे कोणी आपल्या कर्मात अधिक मन रमवतात त्यांना कुठेही हार मानावी लागत नाही. बाळा, आता तुझे शत्रू तुझी माफी मागण्याकरता येणार आहेत. त्यांना माफ करावे की नाही हे मी तुझ्यावर सोपवतो. तुझे निर्णय घेण्यास तू सक्षम व्हावा अशी मी तुला आज्ञा करतो. देव आता तुमचे आशीर्वाद वाढवत आहेत. तुमच्या आशीर्वादात सुख, संपन्नता, वैभव तुम्ही प्राप्त कराल, जेणेकरून तुमच्या जीवनात ती स्थिरता तुम्ही प्राप्त करावी अशी देवाची इच्छा आहे. तुमच्या आयुष्यात आता सुख, संपन्नता वाढी लागणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. देवाचे येणारे आशीर्वाद, चमत्कार स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर असल्यास, होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर आहे असे टाईप करा. देवाचे अनुभव, देवाची भक्ती करा, तेव्हाच तुम्हाला अनुभव येतील. देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख समाधान आरोग्य प्राप्त हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.